भव्य शुभारंभ दत्तगुरु फॅमिली रेस्टॉरंट गुरुवार दिनांक 26/2/2026 रोजी सायंकाळी 6:30 या शुभ मुहूर्तावर उद्घाटक आमदार महेंद्र शेठ सदाशिव थोरवे आणि हबप हरिश्चंद्र महाराज जाधव। या शुभारंभाचे निमंत्रक आहेत श्री रमण मारुती शेळके, श्री विजय मारुती शेळके, श्री तेजस रमण शेळके, कुमार पराग विजय शेळके आणि श्री प्रयाग विजय शेळके। पत्ता मुक्काम पोस्ट उमरोळी, पा कोशाणे, कर्जत, नेरळ रोड। कर्जत तालुक्यातील चिल्हा नदीवर शिलार येथे धरण बांधले जाणार आहे। ग्रामीण भागात असणाऱ्या शिलार धरण प्रकल्प 5 गाव तसेच येथील शेतकरी बाधित होणार आहेत। या धरणाला विरोध करण्यासाठी पात्रश ग्रामपंचायत मधील किकवी गावाजवळ एक फार्म हाऊस येथे संदर्भात बैठक घेण्यात आली। यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित झाले होते आणि संभाव्य प्रकल्पग्रस्त उपस्थित होते। महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या शिलार धरण मंजूर करण्यात आले, मात्र स्थानिक शेतकरी यांचा या धरण प्रकल्पासंदर्भात कोणत्याही प्रकारे माहिती देण्यात आलेली नाही। मात्र हा प्रकल्प मंजूर झाल्यापासून येथील स्थानिक कार्यकर्ते दिनेश रसाळ, कार्यवाही या सर्व गोष्टींचे वाचन किकवी येथील सर्व शेतकरी व प्रकल्प बाधित यांना एकत्र येऊन बैठक पार पाडण्यात आली। मात्र या अगोदर मुंबई उच्च न्यायालय येथे या धरण संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती। तरी सुद्धा संबंधित कंपनी ठेकेदार यांनी कोणत्याही प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना न विचारत घेऊन येथे कामाला सुरुवात करण्यात आली। मात्र स्थानिक शेतकरी ज्या ठिकाणी काम चालू होते तेथे जाऊन हे काम बंद करण्यात आले। येणाऱ्या काळामध्ये या बैठकीत बोलवण्यात आले की तहसीलदार व प्रांत अधिकारी यांच्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे, असा निर्णय किकवी येथे एका फार्म हाऊस येथे झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला। या बैठकीमध्ये दुसरा एक निर्णय घेण्यात आला, त्यामध्ये प्रत्येक गावांमधून 4 सदस्य निवडणार, तसेच यासाठी आम्हाला संघर्ष समिती तयार करणार आहोत, या माध्यमातून सांगा देणार आहोत। तसेच या समितीच्या मार्फत आम्ही अनेक आंदोलने तसेच रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे। त्याचवेळी कर्जत मुरबाड राज्यमार्ग रोखण्यात येणार आहे। न्यायालयात जनहित याचिका दाखल असून देखील सरकार धरणाचे काम सुरू करण्याचा प्रयत्न करत आहे। दुसरीकडे कोणतीही शेतकऱ्याला नोटीस नाही आणि कोणत्याही शेतकऱ्यांच्या जमिनीवर धरणाबाबत शिक्का किंवा नोंद नाही, तरी धरणासाठी एकाही शेतकऱ्याने जमीन दिलेली नाही असे असताना देखील पूर्ण व्हावे यासाठी सरकार प्रयत्न करत असल्यानं या बैठकीत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। एक मिनिट करा सुरुवात। आज दिनांक 23/2/2026 सोमवारी सायंकाळी 7 वाजता शिलार धरण प्रकल्प बाधित सर्व गाव आणि वाड्यांच्या समाज बांधवांची एक व्यापक बैठक आज आपण मौजे किकवी येथे कशेले किकवी रोडवरती आपण या एका छोट्याशा फार्म हाऊसवरती आपण ही बैठक घेतली। आम्ही आज यापूर्वी जे आपण 25 मे 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने जे 2 धरण इकडे मंजूर केले, त्यामध्ये शिलार धरण हा मंजूर केला। त्या दिवसापासून आजपर्यंत आपण केलेले सर्व कार्यवाही, संबंधित विभागांना दिलेले धरण विरोधी अर्ज याचे वाचन आपण आज मीटिंगमध्ये केले। तसेच या मीटिंगमध्ये येत्या कालावधीमध्ये आम्ही प्रांत साहेब आणि तहसीलदार साहेब कर्जत यांना आम्ही आंदोलन करून घेराव घालणार आहोत, याचा निर्णय आज या बैठकीमध्ये ठामपणे झाला। तसेच प्रत्येक गाव आणि वाड्यामधून 4 प्रमुख सदस्य आणि या सर्व गावांच्यातून आलेले 4 सदस्य अशी एक संघर्ष समिती आम्ही लवकरच स्थापन करून आणि ती समिती रजिस्टर करून आम्ही त्या समितीच्या मार्फत आम्ही इथून पुढे या धरणाच्या विरोधात लढा देणार। मग आंदोलन असो, मोर्चा असो किंवा शासन दरबारी न्याय मागण्यासाठी जे जे आम्हाला उपाययोजना करायला लागतील ते आम्ही या समितीच्या मार्फत यापुढे करणार। आज बहुसंख्य उपस्थित असलेला आमचा प्रकल्प बाधित समाज यांना मी धन्यवाद देतो। तसेच उपस्थित असलेले आज पत्रकार यांना सुद्धा धन्यवाद देतो आणि ही मीटिंग पुण्या गोविंदाने पार पडली। लवकरच म्हणजे परवा बुधवार दिनांक 25/2/2026 रोजी पुन्हा एकदा आम्ही बैठकीचं आयोजन केलं। या बैठकीमध्ये संघर्ष समिती स्थापन होईल आणि हा शिलार धरणाचा लढा अधिक तीव्र आणि व्यापक होईल, याबद्दल काही शंका नाही। तुम्ही या बैठकीमध्ये आज असे पण बोलले की कर्जत मुरबाड राज्यमार्ग हा सुद्धा रोखण्यात येणार आहे। होय, आम्ही हा निर्वाणीचा आणि टोकाचा इशारा दिलाय की आम्ही निवेदन दिलेहून झालेत, आम्ही ग्रामपंचायतचे ठराव दिलेत, PIL दाखल आहे न्यायालयामध्ये। हे सर्व असताना तुम्ही संबंधित कंपनीची ठेकेदार कंपनी आहे ही न कुणालाही विचारात घेता डायरेक्ट येते आणि काम चालू करते। मग हे कुठेतरी आमच्या मुलावर घाळा घालण्यासारखं आहे, आमच्यावर घाव घालण्यासारखं आहे, अन्यायकारक वागणूक ती कंपनी करत आहे।
म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की येत्या कालावधीमध्ये निवेदन देऊन जर सरकार ऐकलं नाही तर आम्ही कर्जत मुरबाड हायवे चक्का जाम करून आणि तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही. या धरणाच्या परिसरात असलेल्या सर्व ग्रामपंचायती यांनी धरणाला विरोध करणारे ठराव केले असून धरण व्हावे यासाठी सरकार करत असलेल्या धोरणाबद्दल निषेध देखील व्यक्त केला. कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान.